जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. प्रतीक केअर फिटनेस म्हणून, आणि माझं नाव प्रतीक कारले. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे प्रतीक केअर फिटनेस. प्रतीक म्हणजे माझं नाव आहे मित्रांनो. फिटनेस तर तुम्हाला माहितीच आहे, आणि केअर म्हणजे काळजी. म्हणजे तुमच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी मी तुमच्याकडे अवेलेबल झालो आहे. तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि चांगल्या पद्धतीने शेअर करा मित्रांनो, आणि सपोर्ट पण चालू द्या. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जिम ही एक अशी गोष्ट आहे की आत्ताच्या जनरेशनला खूप महत्त्वाची झाली आहे, आणि सगळेजण माझी पण बॉडी बनली पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांची इच्छा असते. तर मित्रांनो, तुमच्या काही पण अडचण असू द्या, तुमच्या काही पण जिमबद्दल डाएट प्लॅन, वर्कआउट प्लॅन काही पण अडचण असली तर तुमच्या सेवेमध्ये कायम मी हजर राहील. त्यामुळं असा विचार करायचा नाही की आता पुढे काय होईल, आता काय करायचं काय नाही. तुमचा भाऊ आहे, तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल. त्यामुळं भावाची तुम्ही पण काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा चांगल्या पद्धतीने. तर आजचा टॉपिक आहे मित्रांनो, आजचा टॉपिक असा आहे की काही लोकांची अशी प्रॉब्लेम आहे की जे जिमला जातात, बिगनर्स, ज्यांनी नवीन जिम जॉईन केली, जिमला गेल्यावर त्यांना कंटाळा येतो. सर माझ्याकडनं वर्कआउट होत नाही, सर माझ्याकडनं हेवी डंबल लिफ्ट केलं जात नाही, वेट जास्त पद्धतीने लिफ्ट केलं जात नाही, कंटाळा येतो. त्यानंतर मग असं एनर्जी खूप कमी झाल्यासारखी वाटते. तर त्यासाठी तुम्हाला वर्कआउट चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. वर्कआउट पण चांगला झाला पाहिजे, वेट पण चांगलं तुमचं उचललं गेलं पाहिजे, लिफ्ट झालं पाहिजे, तुमच्या मसलमध्ये पण चांगली प्रोग्रेस झाली पाहिजे, मसल गेन झाली पाहिजे, एनर्जी वाढली पाहिजे. त्यानंतर तुमचा फॅट लॉस वगैरे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दी. फक्त थोडं शांतता ठेवा. तर मित्रांनो, ज्याला आपण जर अडचण येत असेल की सर माझ्याकडनं वर्कआउट होत नाही, तर त्यासाठी एखादी गोष्ट सांगा की जेणेकरून माझा वर्कआउट मला चांगला जाईल. त्यासाठी मी तुमच्यासाठी एकदम बेस्ट मील आणलेली, जी मील मी स्वतः आजपर्यंत यूज केली. ज्या मीलला मी गेल्या 3.5-4 वर्षापासून यूज करत आलो आहे, आणि ती मीलने मला खूप काही मदत केली. मसल गेनसाठी, फॅट लॉससाठी, मसल रिकव्हरी, त्यानंतर मग खूप एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे ती मीलने मला ह्या पद्धतीने मदत केली. आज मी तुम्हाला ती मील सांगत आहे की मी ती मील केव्हा आणि कधी घेतो, आणि तिचा यूज काय आणि तिचा बेनिफिट काय. तर मित्रांनो, हे आहे मसल ब्लेडचं ओट्स तर तुम्ही ऐकलं असेल. मार्केटमध्ये खूप प्रकारचे ओट्स येतात, सपोला ओट्स, पतंजली ओट्स. पण मित्रांनो, त्या ओट्सचा विषय काय, ते ओट्स खायला खूप कंटाळा येतो. कधी फर्स्ट टाइम ज्या टायमाला कोणी ओट्स खाताना तर वॉमिटिंग झाल्यासारखं होतं. मला पण तसंच झालं. तर त्यामुळे मित्रांनो, मी हे मसल ब्लेडचे चॉकलेट फ्लेवरचे ओट्स आहे. खाताना पण चॉकलेटीसारखे लागतात, चॉकलेटसारखे लागतात, त्यामुळे कंटाळा येत नाही. आणि ओट्स अशी गोष्ट आहे मित्रांनो की ही जर तुम्ही डाएटवर असला, तुमचं काहीतरी गोल असेल तुमच्यासाठी मसल गेन वगैरे, तुम्हाला कधी पण भूक लागली तर तुम्ही कधी पण ओट्स हे यूज करू शकतात, कधी पण खाऊ शकता. तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्ही डाएटवर आहे, तुम्ही बाहेरचं इतर काहीच खाऊ शकत नाही, तर त्या टायमाला पण तुम्ही ओट्स खाऊ शकतात. आणि ओट्स बनवायला मित्रांनो फक्त लागतात 5 मिनिटं. जास्त टाईम लागत नाही, जास्त किटकिट नाही, काहीच नाही. 5 मिनिटामध्ये तुमचे ओट्स तयार होऊन जातात. पण मित्रांनो, तुम्ही हे जर ओट्स आणले मसल ब्रेड्स हाय प्रोटीन ओट्स, तर याच्याने तुम्हाला खूप बेनिफिट आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एनर्जी भेटेल, प्रोटीन भेटेल, कार्ब्स भेटतील, शुगर, फॅट वगैरे सर्व काही, फायबर वगैरे सर्व काही भेटेल. आणि याची चव पण चांगली आहे, त्यामुळे कंटाळता येणार नाही. चला मित्रांनो, तर तुम्हाला रेसिपी दाखवतो मी. यांना बनवण्यासाठी एक इझी आणि सोपी ट्रिक. फक्त एक मित्रांनो, बनवायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की हे ओट्स जर तुम्हाला जिममध्ये एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करण्यासाठी मदत करतील ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, वर्कआउट चांगला झाला पाहिजे. तुमचा वर्कआउट चांगला झाला पाहिजे, त्यासाठी आपण ओट्स मिल घेतोय. ही ओट्स मिल कोणी ब्रेकफास्टला आपण घेतो सकाळी, तर कोणी प्री वर्कआउट म्हणजे जिमच्या अगोदर. तर जर कोणी प्री वर्कआउट ही ओट मिल घेत असेल म्हणजे जिमच्या अगोदर, तर साधारणतः 1 तासा अगोदर, जिम करायच्या 1 तासा अगोदर तर ही मिल घ्या. कारण की ही मिल डायजेस्ट व्हायला थोडासा टाईम लागणारच आहे. तर त्यामुळे 1 तासामध्ये तुमच्या चांगल्या पद्धतीने डायजेस्ट होईल, जेणेकरून तुम्हाला जिममध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं. हे आहे माझा 100 ग्रॅमचा काटा, जेणेकरून त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतं डाएट, आणि त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या काही गोष्टी कॅल्क्युलेट करून घ्याव्या लागतात. आणि हे आपलं तुम्हाला बोललो मसल ब्रेडचं हाय प्रोटीन ओट्स चॉकलेट फ्लेवर. स्कोप बघा मित्रांनो किती मोठा आहे. हा मोठा स्कोप आहे. तुम्हाला ओट्स दाखवतो मी, बघा ओट्स चॉकलेट फ्लेवर. ओके, तुम्हाला रेसिपी दाखवतो मी कसं करायचं.
अगोदर काय करायचं मित्रांनो, बाउलमध्ये टाकतो आपण आज 50 ग्रॅम घेणार आहे. मी डेली 100 ग्रॅम घेतो, पण आपण आज फक्त 50 ग्रॅम घेऊ, कारण की आज थोडं माझं दुपारचा जेवण पण खूप लेट झालं आहे. ठीक आहे, 55. ओके, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. हे झालं 55 ग्रॅम, म्हणजे 50 ग्रॅम. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवतो कसं करायचं. सो मित्रांनो, आता आपण करूया ओट्स कसे बनवायचे. मी तुम्हाला सांगतो. हे आपले 50 ग्रॅम बाउलमध्ये घेतलेले ओट्स, आणि आपण घेऊ दूध, मिल्क. हे घेऊ आपण 100 ml आसपास, 100-200 ml घेऊ शकता तुम्ही. माझे 50 ग्रॅम ओट्स आहे, त्यामुळे मी 100 ml घेतो. नाहीतर मी डेली 20-25 ml दूध घेतो. हे आपण टाकू याच्यामध्ये. दूध टाकलं आहे. गॅस ऑन करून देऊ. मित्रांनो, हे दूध थोडं गरम होऊ द्यायचं, जेणेकरून आपले ओट्स पण चांगल्या पद्धतीने कुक होतील, शिजतील. याच्यामध्ये ना मित्रांनो मनुके पण टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला चवेला पण खूप चांगले लागतील. मित्रांनो, आता दूध हे चांगल्या पद्धतीने गरम झालं आहे आपलं. आता आपण त्याच्यामध्ये टाकू ओट्स. फक्त मित्रांनो, हे खाली लागायला नको, त्यामुळे यांना कंटिन्यू चम्मचने हलवा. थोडं जास्त झालं, दूध थोडं जास्त झालं मित्रांनो, थोडे ओट्स टाकावे लागतील, आणि ते थोडं घट्ट झालं पाहिजे ते. ओके, मित्रांनो, मी ओट्स सोबत रोज एक केळं, आणि जर माझ्याकडे केळं नसलं तर एक सफरचंद याच्यामध्ये स्लाइस करून त्याचे छोटे छोटे पीस करून टाकतो. पण आज माझ्याकडे ते नाही आहे, मी आणायचं विसरलो, त्यामुळे मी आता यूज करत नाही. पण तुम्ही यूज करू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपण टाकणार आहे पीनट बटर. मित्रांनो, पीनट बटर हे 1 चम्मच टाकू. हे पण चॉकलेट फ्लेवर्स आहे. आता मित्रांनो त्याला फक्त हलवून घेत आहे. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही स्वतः रेसिपी बनवणं शिकशाल, त्याच दिवशी तुमची बॉडी बनेल. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, बॉडी जर बनवायची असेल तर जिममध्ये जाऊन नुसतं वर्कआउट करणं याला महत्त्व नाही आहे. एक फॉर्म्युला माझा लक्षात ठेवा. तुमची बॉडी बनण्यासाठी फक्त 20% काम हे तुमच्या वर्कआउटचं आहे, पण तुमचं जे 80% काम आहे मित्रांनो, तर ते 80% काम तुमचं डाएट करतात. एका झाडाला जर तुम्ही पाणी दिलंच नाही तर ते झाड वाढणार नाही. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो, वर्कआउट शिवाय आणि डाएट शिवाय हे काहीच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट. तुम्ही जर डाएट घेशाल मित्रांनो तर तुम्हाला प्रॉपर रिझल्ट दिसेल, रिझल्ट नाही दिसणार. त्यामुळे डाएट हा कंपल्सरी घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील. द्यायला आहे. तर बघा मित्रांनो, आपली ही ओटमील तयार झालेली आहे. बघूया. गुड, खूप चांगल्या पद्धतीने बनली मित्रांनो. किती मिनटं लागले? 10 मिनटं. 10 मिनटांमध्ये तुमची प्री वर्कआउट मिल तयार झाली. असं आता बघा, आता तुमची पण इच्छा असेल मित्रांनो, जर तुम्हाला हे मागवायचं असेल मसल ब्लेडचं ओट्स चॉकलेट फ्लेवर, तर मित्रांनो ना फ्लिपकार्ट ना ॲमेझॉन हे कुठून न मागवता, हे कुठूनच मागू नका मित्रांनो. हे फक्त तुम्हाला भेटेल तर हेल्थ कार्ट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, हेल्थ कार्ट. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्टमध्ये काहीच फेक नाही आहे. तुम्हाला हेल्थ कार्डवर फेक प्रॉडक्ट भेटणार नाही. जो ओरिजिनल प्रॉडक्ट आहे तोच भेटेल, आणि त्याच रेटमध्ये भेटेल. त्यामुळे मागवू शकाल तर हेल्थ कार्डवर ना मागवा, तुमच्यासाठी ते बेस्ट होईल. आणि खाली माझा नंबर पण देणार आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये. तर माझ्या नंबरला पण तुम्ही ऑर्डर टाकली तरी पण चालेल, मी तुमच्यापर्यंत हा डबा पोहोचवून देईल. त्यानंतर मित्रांनो, माय फिटनेसचं ओलिम्पिया पीनट बटर, तर हे पण बेस्ट आहे. याची कंपनी पण चांगली आहे, रिझल्ट पण चांगले आहे. चॉकलेट फ्लेवरचं मित्रांनो हे पण. तर हे पण तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला हे पण पोहोचून देईल तुमच्यापर्यंत, आणि आपल्याकडे चीप रेटमध्ये मिळते मित्रांनो. तर असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. जय श्रीराम, जय भोलेनाथ. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओला.